मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? आज आपण इंडियन नॉलेज सिस्टीमच्या आपल्या युनिट 1चा पुढचा टॉपिक बघणार आहोत. टॉपिक 7. आजचा टॉपिक आहे विजडम थ्रू पुराणाज अँड रामायणाज. 2 महत्त्वाच्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत की आता आपण थोडंसं पोस्ट वैदिक काळाच्या पुढे आलेलो आहोत. आपण वैदिक काळ पाहिला आणि त्यानंतर मग आपण नॉन वैदिक फिलॉसॉफिकल स्कूल्स देखील पाहिले. हमने बुद्ध फिलॉसफी देखी, हमने जैन फिलॉसफी की पढ़ाई की और उसके बाद में अब हम थोड़ा सा और आगे आए हैं और ये है समय पुराण और रामायण का. रामायण महाभारत से पहले हुआ था, तो इसलिए पुराण और रामायण इसमें से जो विजडम हमें मिलता है उसके बारे में आज हम चर्चा करेंगे. आज आपण फोकस ठेवून आपण ऐकूयात, थोडंसं कॉन्सन्ट्रेशननी ऐकूयात आणि बघा की आपल्या भारत देशामध्ये, आपल्या या भारतीय पुरातन संस्कृतीमध्ये, आपल्या एन्शंट इंडियामध्ये किती अशा गोष्टी होत्या की ज्याच्यापासून आपल्याला आज देखील जगण्याचं नॉलेज मिळू शकतं. म्हणजे हा इतका मोठा भाग आहे समजून घेण्याचा आणि अभिमान बाळगण्याचा देखील है. हमें इस पे गर्व होना चाहिए कि हमारे देश में ऐसी चीज़ें थी कि जो आज भी 21वीं सदी में हमें जीने के लिए प्रोत्साहित करती है और मदत करती है. आणि म्हणून टॉपिकचं नाव फार छान आहे बघा, विजडम थ्रू पुराण अँड रामायण. अन्यथा पुराण किंवा रामायण हे मी मागे सांगितल्याप्रमाणे वय झाल्यानंतर वाचायचे ग्रंथ आहेत असं म्हणलं जातं. पुराण तर बिलकुल कोणी पाहतही नाही त्याच्याकडे, आपली यंग जनरेशन तर बिलकुलच लक्ष देत नाही. पण याच्यामध्ये देखील विजडम आहे आणि ते किती सायंटिफिक आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. की नॉट ओनली दॅट नॉलेज विच इज देअर इन पुराणाज और इन रामायण, it is not scientific, it is not only superficial but it is scientific also. It is not only related to religion but it is a 100% scientific knowledge. आणि याच्याहून आपल्या लक्षात येईल कि हमारे जो पुराने जमाने के हमारे जो पूर्वज थे वो कितना गहराई से विज्ञान के बारे में भी सोचते थे. ये बेसिकली हमारी ताकत है. तो ये समझने का हम प्रयास करेंगे. विजडम थ्रू पुराणाज, लिटररी सोर्स ऑफ एंशियंट एंड मीडिएवल इंडियन हिस्ट्री एंड कल्चर. अभी देखिए ये मीडिएवल आ गया इसमें. हम अब तक एंशियंट ही बात कर रहे थे, अब ये मीडिएवल आ गया. ये मध्ययुगीन कालखंड ज्याला म्हणतात तो आलेला आहे. त्यामुळे लिटररी सोर्स होता एंशियंट आणि मीडिएवल इंडियन हिस्ट्री आणि कल्चर. हे एन्शंट इंडियामधली हिस्ट्री आणि एन्शंट इंडियामधलं कल्चर समजून घेण्यासाठी म्हणून आपल्याला जो सोर्स आहे, लिटररी सोर्स, लिखाणाचा सोर्स जो आहे तो सोर्स हा म्हणजे पुराण आहेत. त्यामुळे पुराण हे कामाचं नाही किंवा ते उपयोगाचं नाही अशा पद्धतीचं जे सांगितलं जातं किंवा आपल्या मनामध्ये आहे तो भ्रम पहिले आपण काढला पाहिजे. वो निकाल देना चाहिए. ये बहुत ही उपयुक्त ऐसा लिखा गया टेक्स्ट था, लिटररी सोर्स था एंशियंट और मिडिवियल इंडियन हिस्ट्री और कल्चर को समझने का. द लिटररी ब्यूटी एंड स्टोरी बेस्ड नरेशन ऑफ आइडियाज थ्रू अ लिविंग ट्रेडिशन इज कॉल्ड हरिकथा. देखिए महाराष्ट्र में ये बहुत होती थी हरिकथा. पुराने ज़माने में अगर आप अपने दादाजी से या अपने पिताजी से पूछेंगे तो पुराने ज़माने में मंदिरों में कीर्तन प्रवचन होता था और उस वक्त हरिकथा होती थी. उस हरिकथा में बहुत बढ़िया लिटररी ब्यूटी यानी साहित्य जो था वो बहुत अच्छा था और कथाओं के आधार पर नरेशन रहता था. कथा रहती थी तो किसी भी एक विषय के ऊपर कथा रहती थी तो वो कथा 8 दिन चलती थी, 10 दिन चलती थी और उसमें से हमारे जो लिविंग ट्रेडिशन है, हमारी जो ट्रेडिशंस है, हमारे जो कल्चर है, उस कल्चर को प्रिजर्व किया गया, संभाला गया. देखिए दोस्तों, जो देश, हमारा देश आज भी दुनिया का बेहतरीन देशों में से एक क्यों है? क्योंकि हमने हमारा कल्चर संभाल कर रखा है. जिस देश में कल्चर संभाला गया, जिस देश में कल्चर यंग जनरेशन को बताया गया और यंग जनरेशन ने भी उसको अडॉप्ट किया, उस देश की विकास और प्रगति होती है. अंग्रेजों ने ये किया ही था. When we were under British rule, deliberate attempts were made to distort the things, to disturb the things, and attempts were made through education system that we should forget our past, we should forget our history, we should not depend on it. ये प्रयास किया गया
लेकिन आज नेशनल एजुकेशन पॉलिसी के माध्यम से ये फिर से इसलिए लाया गया है कि हमारे यहाँ जो था वो हमें पता होना चाहिए ना, क्योंकि वो हमारी स्ट्रेंथ है। किसी भी देश का अगर इतिहास बहुत गौरवान्वित है, गौरवान्वित करने वाला है, तो उसके आधार पर हम भविष्य भी उतना ही गौरवान्वित तैयार कर सकते हैं, क्योंकि वो नींव होती है। दैट इज द बेस, दैट इज द फाउंडेशन, दैट इज द फाउंडेशन ऑफ एवरी थॉट। आज जो हम करने वाले हैं, आज जो हम करते हैं, उसका फाउंडेशन वो है। तो इसलिए हरि कथा के नाम से ये गांव गांव में, और कितना बढ़िया था देखिए, ये इसका नेटवर्किंग कितना बढ़िया था। आज हम मोबाइल नेटवर्क की बात करते हैं, लेकिन उस वक्त ये टेक्नोलॉजी कुछ भी नहीं थी, लेकिन उसके बावजूद इन सारे होशियार लोगों ने, हमारे पूर्वज जो थे बड़े होशियार थे, उन होशियार लोगों ने ऐसा एक नेटवर्क बना के रखा था कि जिसके माध्यम से एंटरटेनमेंट भी हो, लोगों को नई नई बातें पता चले, और हमारा कल्चर भी प्रिजर्व रहेगा। हमारा जो संस्कृती है वो भी संजो कर रखेंगे हम लोग। अशा पद्धतीनं संस्कृती टिकवण्याचं काम या हरिकथेच्या माध्यमातून केलं गेलं, आणि त्याचे पुराण होते। एका स्कॉलरचे 3 आईज आहेत असं म्हणते। देयर आर 3 आईज ऑफ अ स्कॉलर। वन इज श्रुति। पुराने जमाने में जो स्कॉलर कहलाता था, स्कॉलर कौन कहलाता था? आज हम मार्क्स के ऊपर स्कॉलर समझते थे। कोई ये होशियार क्यों है? क्योंकि उसे एग्जामिनेशन में 90%, आप अभी 12वीं पास हुए तो वो 90% के ऊपर वाले बच्चे देखिए वो कैसे, वो उनको भी अपीजमेंट किया जाता है, फोटोज आते हैं उनके पेपर में, और 90% के ऊपर मार्क मिल गए इसका मतलब होशियार। ऐसा एक मापदंड हमारे, जो कि गलत है। वो होशियार होती है, मेहनत बिल्कुल की रहती है उन्होंने, लेकिन इसका मतलब वो सारे विषयों के ज्ञान उन्होंने प्राप्त किया है ऐसा नहीं होता है। वो ज्ञानी है ऐसा नहीं कह सकते। तो इसलिए पुराने जमाने में जो स्कॉलर कहलाता था, जो होशियार स्कॉलर, उसके 3 आंखें बोली जाती है। कौन सी? श्रुति यानी वेदास, स्मृति यानी रामायण महाभारत मनुस्मृति नारद स्मृति, ये स्मृतियां थी। रामायण महाभारत मनुस्मृति नारद स्मृति। अब ये सारी स्मृतियां अलग अलग जमाने में लिखी गई, और उस जमाने का जो कल्चर था, उस जमाने में जो विचार था, उस जमाने में जो बोला गया था, वो उसमें लिखा गया। जैसे मनुस्मृति अगर हम देखें, तो मनुस्मृति में समाज में महिलाओं को बिल्कुल स्थान नहीं दिया गया था। यानी एक समाज पुरुष की एक अगर व्याख्या की जाए तो उसमें महिलाओं का स्थान बिल्कुल नील था, जीरो था, और उसे मनुस्मृति में दिया गया। इसलिए हम ये कहते हैं कि मनुस्मृति को ही फॉलो करने वाली चीज आज नहीं हो सकती है, बिल्कुल नहीं, क्योंकि महिलाओं को हम समान दर्जा या समानता से देखते हैं, तो इसलिए आज उसे बिल्कुल महत्व देने की जरूरत नहीं। लेकिन हम सिर्फ उतना ही सोचते, उसके बाद में फिर याज्ञवल्क्य स्मृति आई, उसके बाद में नारद स्मृति आई, और नारद स्मृति में तो जमाना बदल रहा था ना। ये जो बदलाव है समाज में, जो आज हमें दिखता है कि मॉडर्न है और सब ऐसा है वैसा है, ये उस वक्त भी था, उस वक्त भी ये हुआ था। नारद स्मृति में ये तो ऐसा कहा गया था कि महिलाओं को समान दर्जा दिया गया, सम्मान दिया गया। यानी यज्ञ अगर होता है तो उस यज्ञ में वो महिला बैठ सकती थी। मनुस्मृति के समय में वो नहीं था, लेकिन नारद स्मृति के समय ये सब उसमें आया। और इस तरह से ये स्मृतियां जो थी, इससे हमें क्या पता चलता है कि समाज कैसे था, समाज कैसे बदलता था। और वो जो बदलाव था, जो एक संकुचित विचार सरणी जी असते, संकुचित विचार, जसं पुरुषांना फक्त प्राधान्य द्यायचं, महिलांना द्यायचं नाही, मनुस्मृती संकुचित विचार। पण तो संकुचित विचार जेव्हा व्यापक झाला, वो ब्रॉड माइंडेड जब हुए, तो फिर नारद स्मृती आहे। और नारद स्मृतीमध्ये आपल्याला असं दिसतं की तिथे महिलांना समान अधिकार देण्यात आले। त्यामुळे हे आपल्याला बेसिकली आपल्याला ऑब्जेक्टिव्हली पाहता आलं पाहिजे की हा असा समाज आहे, आणि अशा पद्धतीने हे बदलत आला आहे। आपल्याला त्या समाजाच्या बदलांबद्दल विचार, विजडम हा पुराणांमधून आपल्याला प्राप्त होतो। आणि तिसरं म्हणजे पुराण। आता या पुराणांमध्ये कुठले कुठले विषय होते, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, यू विल बी सरप्राइज टू नो दॅट। आपल्याला असं वाटतं की पुराण म्हणजे काय, की असं जुन्या कापडामध्ये बांधून ठेवलेलं काहीतरी असं ठेवलेलं आहे आणि त्याचा काही अर्थ नाही आहे, असं नाही आहे। उसका महत्व क्या है देखिए आप, उसमें कौन से विषय चर्चा किए गए, कौन से विषयों के ऊपर ज्ञान दिया गया, कौन से विषयों के ऊपर चर्चा हुई। आप आश्चर्य करेंगे अगर हम देखेंगे तो पुराणिक रिपोजिटरी जो है, यानी पुराण जो तैयार होते हैं, तो वो कौन से, इसमें देखिए यहाँ सवाल तैयार होते हैं, क्वेश्चन पूछते हैं ना, नोट्स कैसे बनाए जाए। तो नोट्स बनाने के तरीका ये, जैसे पौराणिक रिपोजिटरी महापुराणास, कोणत्या कोणत्या प्रकारचे पुराण आहेत। पुराणिक रिपोजिटरी यानी एक बेसिक पुराण,
अब इस पुराण में कोणते कोणते पुराण आहेत? एक आहे महापुराण. महापुराणाचं काय 18 इन नंबर. कितने हैं महापुराण? 18. तो ये ऑब्जेक्टिव क्वेश्चन तैयार. देखिए मैं नोट्स कैसे बनाना चाहिए वो बोल रहा हूँ. सब कुछ सब रेडीमेड नहीं मिलेगा, हमें करना पड़ेगा. और इस तरह से हो सकता है. अगर ये स्लाइड आपके सामने आती है, आज का ये वीडियो पूरा देख लीजिए आराम से इसे समझ लीजिए. ओके, उसके बाद में जब नोट्स निकालने बैठेंगे तो फिर से उसे खोलिए, फिर से देखिए. अब ये स्लाइड अगर आपके सामने आती है तो देखिए सवाल कैसे तैयार होते हैं. आपको अगर सवाल आया, क्वेश्चन आया की पुराण, कॅन यू डिस्क्राईब द पुराणिक रिपॉझिटरी, पुराणांबद्दल माहिती सांगा, असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर पुराण किती प्रकारचे आहेत, ते सगळे प्रकार आता इथे आहेत. ते किती आहेत? तर महापुराण किती होते? 18. त्याचे वर्सेस किती होते? 40,000. 40,000 काव्य त्याच्यामध्ये होते, श्लोक होते. ओके. त्यानंतर उपपुराण होते. उपपुराणांमध्ये काय होतं? सेव्हरल अवेलेबल, खूप सारे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये 18 प्रॉमिनंट आयडेंटिफाईड झालेले. जसं इकडे 18 होते तसे इकडे 18 आयडेंटिफाय झालेले आहेत. आणि तिसरा प्रकार होता स्थलपुराण किती आहे? खूप आहेत अवेलेबल आणि सगळ्या लँग्वेजेसमध्ये अवेलेबल आहेत, पण जास्तीत जास्त संस्कृतमध्ये आहे. आता ही जी स्लाइड तुम्हाला दिसते, देखिए दोस्तों, ये स्लाइड जो आपको दिख रही है, ये स्लाइड आपका क्वेश्चन तैयार कर रही है, आंसर तैयार कर रही है, और इसकी नोट्स निकालना है. तो हमें नोट्स कैसे निकालनी है वो 1-2 मिनिट में मैं बताता हूँ. नोट्स कैसे निकालनी है? पुराणांचे प्रकार कुठले? पुराणांचे प्रकार. रिपॉझिटरी, डिस्क्राइब रिपॉझिटरी ऑफ पुराणिक रिपॉझिटरी, ऐसा सवाल आहे. 3 प्रकारचे पुराण असतात, महापुराण, उपपुराण. तुम्ही लिहायचं कसं आहे? उत्तर नका लिहू सगळे, हमें आंसर नहीं लिखने हैं. अभी चेंज कीजिए थोड़ा सा माइंडसेट. जो समझा है या जो पॉइंट्स हमने नोट्स में तैयार किए, उसके आधार पर हमें क्वेश्चन खुद लिखना है. रटा रटाया वहां जाके लिख कर नहीं आने का है. वो 10वीं तक ठीक था. अभी आपको पीजी करना है आगे विषयों में, वहां याद करेंगे क्या सारी चीजें? नहीं, वहां नोट्स काम में है. इसलिए मैं बिल्कुल जोर देके कह रहा हूं और आग्रहपूर्वक कह रहा हूं कि इस विषय में नोट्स बनाने की तैयारी कीजिए. सीखिए यार, सीखना चाहिए, और वो सीखते हैं हम लोग. ओके, अभी कैसे लिखेंगे हम, कैसा रहेगा नोट्स? ओके, अभी देखिए मैं डेमोन्स्ट्रेशन दे रहा हूं. फिर से मुझे वो सवाल मत पूछना नोट्स कैसे बनानी. वो पूरा वीडियो देखे बगैर ही मुझे व्हाट्सएप या वो इस पे क्वेश्चन आ जाते कि नोट्स कैसे बनाने. मैं बोल रहा हूं. ओके, समझिए इसको, शांति से देखिए. कैसा लिखेंगे? द पुराणिक रिपॉजिटरी, ये टाइटल रहेगा. उसके बाद में एक डॉट महापुराण, दूसरा डॉट उपपुराण, तीसरा डॉट स्थलपुराण. महापुराण के नीचे 18 इन नंबर, 40,000 वर्सेस. उपपुराण several available, 18 prominent, and स्थल पुराण several available, all languages mainly संस्कृत. ये जैसे लिखा है वैसे ही लिख लीजिए, हो गए नोट्स तैयार. अब ये नोट्स आप फिर से एक बार जब देखेंगे तो वो सामने रखकर पढ़िए, उसको ध्यान में आ जाएगा, समझ में आ जाएगा. देखिए अभी मैंने आपको समझाया, अभी समझ में आ गया आपके. आज से एग्जाम के दिन भी अगर यह सवाल पूछा जाए तो इसका जवाब लिख सकते हैं. अब जवाब प्रश्न उत्तर लिहावं लागेल ना. आता इतकं पाठ कराल का की पुराणाचे 3 प्रकार आहेत. महापुराण, त्यातलं एक महापुराण, दुसरं उपपुराण, तिसरं स्थलपुराण. इतकं लिहायचं नसतं, पॉइंट्स लिहायचे असतात फक्त. आलं लक्षात? सो आज मुद्दाम थोडासा वेळ त्या नोट्ससाठी की असे नोट्स काढायचे असते. ओके, पुढे जाऊ आपण. पुराणांमध्ये विषय, नॉलेज ऑफ डिफरंट सब्जेक्ट्स. कोणत्या कोणत्या विषयाचं नॉलेज होतं बघा. आश्चर्य वाटेल तुम्हाला. भागवत पुराण जे आहे डिस्कसेस स्टेजेस ऑफ ग्रोथ ऑफ एन एम्ब्रियो इनटू अ न्यू बॉर्न चाइल्ड. बघा काय आहे, मातेच्या उदरामध्ये जेव्हा तो एम्ब्रियो तयार होतो, तो जो जीव तयार होतो, त्या जीवापासून तर न्यू बॉर्न चाइल्ड, मुलाचा जन्म होईपर्यंत ती जी 9 महिन्याची प्रक्रिया आहे तो जीव तयार होण्याची, याच्या संबंधीचं डिस्कशन भागवत पुराणामध्ये आहे. सांगा म्हणजे ते किती प्रगत आणि किती बुद्धिमान लोक असतील ते की भागवत पुराणाच्या माध्यमातून त्यांनी त्या स्टेजेस सांगितल्या की जन्म होताना जेव्हा तो जीव तयार होतो, आईच्या उदरामध्ये तयार होतो, तिथून जन्म होईपर्यंत
त्याची कशी वाढ होते, कशा पद्धतीने त्याला अन्न मिळतं, कशा पद्धतीने त्याचा श्वास चालतो, कशा पद्धतीने त्याचं शरीर तयार होतं आणि मग त्यानंतर आईच्या उदरातून जन्म होतो आपला, ही प्रक्रिया जी आहे, ये जो प्रोसेस है ना, वो छोटा सा जीव जब तैयार होता है माँ की पेट में, तब से जन्म होने तक की पूरी प्रक्रिया भागवत पुराण में डिस्कस की गई है। फिर से सवाल तैयार हो गया, जवाब आपके सामने है। व्हाट इज द टॉपिक डिस्कस्ड इन भागवत पुराण? ग्रोथ ऑफ एन एम्ब्रियो इनटू अ न्यूबॉर्न चाइल्ड। आंसर आ गया। देखिए, मैं और इसलिए विषय समझना सीखिए, हम विषय समझना सीखेंगे। ओके, दूसरा जो ब्रह्मांड पुराण है, ब्रह्मांड पुराण, विष्णु पुराण, मत्स्य पुराण, वायु पुराण, अब ये पुराणों के नाम हैं। ब्रह्मांड पुराण, विष्णु पुराण, मत्स्य पुराण, वायु पुराण, ये क्या डिस्कस करते हैं? ये कोई राजा महाराजों की कथा डिस्कस नहीं करते, वो कथाओं में ये सब सारी चीजें आती है, लेकिन डिस्कशन उनका क्या है? देखिए, मूवमेंट ऑफ सन एंड मून, सूर्य की गति कैसी है, चंद्रमा की गति कैसी है, डे एंड नाइट, दिन कैसे होता है, रात कैसी होती है, मंथ्स एंड सीजन्स, महीने कैसे होते हैं और सीजन्स कैसे होते हैं, जो ये वैज्ञानिक बातें हैं पूरी की पूरी, वो सारी की सारी ब्रह्मांड पुराण, विष्णु पुराण, मत्स्य पुराण और वायु पुराण में डिस्कस की गई। देखिए कितने होशियार थे हमारे पूर्वज, कि जिस बारे में अर्थ की मूवमेंट, हम लोग तो देखते हैं कि कई देशों में बहुत सालों तक ये मान्यता थी कि पृथ्वी जो है वो गोल नहीं है, पृथ्वी गोल नहीं आहे, सपाट आहे। याच्यासाठी काही शास्त्रज्ञांना जीव गमावा लागला, ज्याच्यामध्ये कोपर्निकसचं नाव तुम्हाला माहिती असेल किंवा गॅलिलिओ असेल, यांना लोकांच्या रोषाला समोर जावं लागलं, लोकांनी त्यांना सहन नाही केलं, लोकांनी त्यांच्यावर आरोप केले, लोकांनी त्यांना मारलं, लोकांनी त्यांना वाटेल तशी ट्रीटमेंट दिली, कारण यांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला की पृथ्वी गोल आहे। पुढच्या काळामध्ये, हा त्याच्या आधीचा काळ आहे, ज्यावेळेस आपल्या देशामधल्या या पुराणांमध्ये सूर्याची मूवमेंट, चंद्राची मूवमेंट, डे नाईट, दिवस रात्र कसा होतो दिवस, कसा होतो रात्र, ती पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरत असल्यामुळे, म्हणजे सूर्य हा मेन सोर्स आहे आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरून गोल 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 सूर्याभोवती फिरून राहिली आहे, आणि म्हणून जेव्हा तिचा हा भाग सूर्याच्या प्रकाशाच्या मागच्या बाजूने जातो तेव्हा तिथे अंधार होतो, हे त्यांच्या लक्षात आलं होतं। टेलिस्कोप नव्हते, पण तरी लक्षात आलं होतं, म्हणजे त्यांची बुद्धी आणि त्यांची वैज्ञानिक प्रवृत्ती किती ऍक्टिव्ह होती बघा। डे अँड नाईट्स, मंथ्स अँड सीझन्स, त्यानंतर ओरिजिन ऑफ युनिव्हर्स, या जगाची निर्मिती कुठून झाली, ओरिजिन ऑफ युनिव्हर्स, कॉस्मॉलॉजी, संपूर्ण युनिव्हर्सचा अभ्यास, कॉस्मॉलॉजी म्हणजे कॉस्मोग्राफी, कॉस्मॉलॉजी आणि कॉस्मोग्राफी मध्ये फरक आहे। कॉस्मॉलॉजी याने स्टडी ऑफ युनिव्हर्स ॲज अ होल, and cosmography means putting the graphical presentation of different things in cosmos। cosmos है ना अंतराल, ये जो अंतराल है पूरा का पूरा जो दिखता है हमें, जितना दिखता है उससे कई ज्यादा बहुत बड़ा है, हमें तो सिर्फ थोड़ा बहुत ही दिखता है, हमारी पृथ्वी भी बहुत छोटी है। ये पूरे ब्रह्मांड का अगर विचार करें तो हमारी पृथ्वी बहुत छोटी है, लेकिन उसके बारे में भी ज्ञान दिया गया था पुराणों में। ओशन एंड कंटिनेंट्स, ये जो कंटिनेंट्स है कौन से, एशिया है, ऑस्ट्रेलिया है, साउथ अफ्रीका है, अमेरिका है, ये जो हमारे कंटिनेंट्स आहे, खंड ज्याला म्हणतात, या खंडांचं देखील ज्ञान त्यांना होतं। आता विचार करा तुम्ही की हे एकमेकांपासून किती दूर होते हे भूभाग जे आहे, खंड म्हणजे भूभाग, हे भूभाग एकमेकांपासून किती दूर होते, पण हे एकमेकांपासून इतके दूर असताना देखील त्याच्याबद्दलची माहिती होती। वर्ल्ड माउंटन सिस्टीम, माउंटन्स रेंजेस, अब हिमालयन रेंजेस आहे, पण अन्य देशामध्ये ना, स्वित्झर्लंडला तुम्ही गेला तर माउंट एटलीस आहे, तिथे चढतात लोक, मग ते पर्वतरांगा, या सगळ्या पर्वतरांगांची माहिती, जिओग्राफी ऑफ भारता आर डिस्कस्ड इन पुराणास। त्यामुळे पुराणांमध्ये अशा काही विनाकारणच्या जादूटोण्याच्या गोष्टी आहेत, आणि हे दिस वॉज डेलिबरेटली डन, हा इंग्रजांनी केलेला प्रचार आहे। Britishers projected India as a backward nation and projected it that it's a nation of charmers and it's a nation of people who do not know anything। हे जगभर इंग्रजांनी सांगितलं की आपण जादूटोणा करणारे, छूमंतर करणारे असे लोक आहोत। मुळात हे अजिबात नव्हतं, इट वॉज नॉट लाइक दैट, ये बिल्कुल ऐसा नहीं था। हमारे देश के पुराण आप उठाकर देख लीजिए, उसमें का ज्ञान अगर देखेंगे तो वो पूरे के पूरा वैज्ञानिक ज्ञान था।
ये हमारे देश का है और इसे एक्सेप्ट करने में कौन सी तकलीफ है. हालांकि हमने तो बड़े प्राऊड से गर्वाने स्वीकारलं पाहिजे ना, की अरे माझ्या देशामध्ये नॉलेज आहे, माझ्या देशामधलं हे नॉलेज आहे आणि माझ्या देशामध्ये नॉलेज होतं. आता तर फक्त आपण ह्युमॅनिटीज पाहून राहिलो. युनिट 1 जेव्हा सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं युनिट सुरू होईल ना, तेव्हा तर आश्चर्य वाटेल तुम्हाला, की अशा पद्धतीची वैज्ञानिक संकल्पना या भारतामध्ये तयार झाल्या, की ज्यांनी जगामधलं विज्ञान बदलवलं. ही ताकद तुमच्या माझ्या देशामध्ये. त्यामुळे वी आर ऑल सायंटिफिक. सायंटिफिक नेचर जे आहे ना, ते तुमच्या माझ्या देशामध्ये कायम आहे पहिलेपासून. फक्त काय झालं, की त्याला धर्माची जोड देण्यात आली आणि त्या धर्माच्या व्यवस्थेच्या माध्यमातून ते समजावण्यात आलं. पण नंतर दुर्दैवाने, मी काय सांगतोय काळजीपूर्वक ऐका, नंतर दुर्दैवाने कर्मकांडाचं फार स्वरूप वाढल्यामुळे, कर्मकांड खूप जास्त वाढल्यामुळे मग या मूळ वैज्ञानिक संकल्पना दूर पडल्या आणि त्यामुळे मग मधल्या काळामध्ये त्यानंतर ब्रिटिशर्स आले आणि त्यांनी तर पूर्ण तोडमोड करून टाकली. आपल्या सगळ्या ज्ञानाची तोडमोड केली. हे सगळं केलं म्हणून आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे, की या सगळ्या ब्रह्मांड पुराण, विष्णू पुराण, मत्स्य पुराण याच्यामधून हे मुवमेंट ऑफ सन अँड मून, डे नाईट, ओरिजिन ऑफ युनिवर्स, कॉस्मॉलॉजी, कॉस्मोग्राफी, ओशन अँड कंटिनेंट्स, वर्ल्ड माउंटन सिस्टीम, जिओग्राफी ऑफ भारता, हे सगळं पुराणांमध्ये होतं. आता इथे पुन्हा प्रश्नाचं उत्तर तयार होते, की ब्रह्मांड पुराण कोणत्या कोणत्या प्रकारचे पुराण आहेत, त्याचे नावं इथे आले. कोणते कोणते विषय होते. मग ग्रोथ ऑफ एन एम्ब्रियो इनटू अ न्यू बॉर्न चाइल्ड हा विषय होता. त्यानंतर सन अँड मूनची मुवमेंट होती, डे अँड नाईट होतं, मंथ्स अँड सीझन्स होते, जिओग्राफी ऑफ भारत होती, संपूर्ण भारत देशाची जिओग्राफी डिस्कस केली होती पुराणांमध्ये. त्यामुळे पुराणं हे जे आहेत हे मुळात आपल्या सगळ्या विचारांचा आधार आहेत. विचारांचा फार मोठा आधार याच्या माध्यमातून आहे. आता पुढचा विषय आपला आहे तो विजडम थ्रू रामायण. रामायण जे तुम्ही आम्ही पाहतो, रामायण ही एक कथा नाही आहे. रामायण हे मुळात आपल्या जीवनाचा आदर्शवादी स्रोत आहे आणि म्हणून रामायण हे 7 बुक्समध्ये, 7 कांड आहेत रामायणामध्ये. कांड म्हणजे चॅप्टर्स, मोठे मोठे बुक्स, खंड, खंड म्हणू आपण त्याला. वाल्मिकी ऋषींनी लिहिलेलं रामायण आहे. बघा पहिल्याच याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप 2 क्वेश्चन तयार झाले. हाऊ मेनी कांडाज आर देअर इन रामायण. रामायण किती खंड, किती बुक्समध्ये लिहिलं आहे? 7 बुक्समध्ये. रामायण कोणी लिहिलं? वाल्मिकी ऋषींनी लिहिलं. ओके. 645 सर्ग आहेत, चॅप्टर्स. किती मोठा आहे पहा. 645 चॅप्टर्स आहेत आणि 23,672 वर्सेस आहेत. 23,672 श्लोक. एवढं मोठं रामायण आहे, ज्या रामायणाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण रामाच्या जीवनाचं व्यापक स्वरूप आपल्याला मिळतं. कल्चरल ट्रान्समिशन बिटवीन इंडिया अँड अदर एशियन कंट्रीज एक फार मोठा भाग आहे. रामायणामुळे हे जे कल्चरल, आपली जी सांस्कृतिक आदान प्रदान आहे ते इंडिया आणि एशियन कंट्रीजमध्ये देखील होतं. कसं काय? बघा पुढे काय. चायना, बर्मा, थायलंड, जावा आणि कंबोडिया या देशांमध्ये देखील रामायण आहे. किंवा या देशातले तर काही लोक असं क्लेम करतात की राम तिकडे झाले होते. तिकडेही सगळंच अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे चायना, बर्मा, थायलंड, जावा, कंबोडिया यासारख्या देशांमध्ये देखील रामायण बोललं जातं, परफॉर्म केलं जातं, चांगल्या पद्धतीनं वाचलं जातं आणि त्यामुळे कल्चरल ट्रान्समिशन जे आहे भारताचं आणि या एशियन कंट्रीजमधलं हे रामायणाच्या थ्रू. तर इतकं रामायणाचं महत्व हे समजून घ्या मित्रमैत्रिणींनो. टेलिव्हिजनच्या सिरियलचा विषय नाही आहे फक्त, कथेचा विषय नाही आहे फक्त. आपल्या देशाची संस्कृती दुसऱ्या देशाच्या संस्कृतीपर्यंत पोचते आहे, दुसऱ्या देशांपर्यंत पोचते आहे. किती मोठी गोष्ट आहे. चायना, बर्मा, थायलंड, जावा, कंबोडिया या ठिकाणी. याच्यामध्ये पहिलं जे आहे ते बालकांड, बर्थ अँड चाइल्डहुड ऑफ राम अँड हिज ब्रदर, रामा जर्नी विथ विश्वामित्र. बालकांड बघा थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि याच्यामधला महत्वाचा भाग आपण समजून घेतला पाहिजे की बालकांड, बर्थ अँड चाइल्डहुड ऑफ राम अँड हिज ब्रदर्स. लहानपण रामाचं, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे 4 भाऊ. ओके. बाकी तुम्हाला माहिती आहे सगळं, त्या राण्यांची नावं माहिती आहेत, हे सगळं माहिती आहे. यांचं लहानपण, यांचं बालपण आणि त्यानंतर मग विश्वामित्र ऋषीसोबत रामाचा प्रवास. वनामध्ये जो प्रवास पहिले केला, वनवासाच्या आधी वनामध्ये जो प्रवास केला आणि त्या माध्यमातून रामाच्या मदतीनं अनेक ऋषींना राक्षसांपासून जे सिक्युरिटी प्रदान केली ते सगळं विश्वामित्रांच्या माध्यमातून झालं आणि म्हणून तो एक महत्वाचा भाग आहे, ते आहे बालकांड. दुसरं आहे मग अयोध्याकांड.
अयोध्याकांडामध्ये अनेक इव्हेंट्स होतात, अनेक वेगवेगळे इव्हेंट्स त्याच्यामध्ये होतात. याच्यामध्ये रामाला राजा बनवण्याचं दशरथाचं फार महत्त्वाचं योगदान, म्हणजे दशरथाचा विचार असतो. सगळ्यात मोठा पुत्र म्हणून त्याला राजा बनवायचं असतं त्याला. पण मग आपल्याला माहिती आहे कथेमध्ये की कैकेयीला दिलेला जो वर होता, तो वर मागून घेतला कैकेयीने आणि मग रामाला 14 वर्षाच्या वनवासामध्ये पाठवण्यात आलं. 14 वर्षाच्या वनवासासाठी राम, त्यांच्यासोबत सीता आणि त्यांच्यासोबत लक्ष्मण देखील गेले. आणि मग पुढचं आपल्याला ते माहिती आहे की भरत तिकडनं आला आणि भरत त्यावेळेस नव्हता आणि मग भरत आपल्या आईवर रागवला. मग भरत वनामध्ये गेला रामाला आणण्यासाठी, पण रामाने यायला नकार दिला आणि म्हणून मग रामाच्या पादुका भरत घेऊन आला आणि मग अयोध्येच्या त्या सिंहासनावर ठेवून त्यांनी ते फार छान पद्धतीनं राज्यकारभार केला राम येईपर्यंत. हा सगळा 14 वर्षाचा कालावधी, हा सगळा भाग, हा सगळा अयोध्याकांडामध्ये हा पहिला, म्हणजे ज्याच्यामध्ये राम राजा होणार होता आणि त्यानंतर मग होऊ शकला नाही आणि वनात गेला, हा अयोध्याकांडामधला भाग येतो. त्यानंतर अरण्यकांड. अरण्यकांड म्हणजे 14 वर्ष रामाचा जो वनवास होता त्या सगळ्या याच्यातल्या कथा, त्या सगळ्या याच्यामधला सगळा प्रवास. खूप मोठ्या प्रमाणात राम आणि लक्ष्मणांनी राक्षसांचं निर्दन केलं, राक्षसांना मारलं. अनेक ठिकाणी ऋषींचे जे आश्रम होते त्याच्यावर हे हल्ले करायचे, त्याच्यावर हल्ले केले जायचे. त्या सगळ्या हल्ल्यांना त्यांनी परतवून लावलं. सारे राक्षसों को मारने का काम और ऋषियों को राक्षसों से संभालने का काम राम और लक्ष्मण ने किया. इसी अरण्यकांड में रावण सीता का हरण करता है, तो वो भी कथा इसमें आई है, वो भी इवेंट, वो भी एपिसोड इसमें आता है कि सीता का हरण रावण ने किया. किष्किंधा कांड हे पुढचं आहे. आता प्रश्नाचं उत्तर पाहता यारून राहिलं. तुम्ही जर नोट्स काढल्या तर बरोबर कोणत्या याच्यामध्ये काय काय येतं की व्हॉट वॉज देअर इन किष्किंधा कांड. सीतेचा सर्च, राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघाले. मग आपल्याला पुढची कथा माहिती आहे, जटायू. रावण सीतेला घेऊन जाताना जटायूसोबत युद्ध झालं आणि मग जटायूला मारलं रावणाने, तो पडला होता आणि मग जटायूची आणि रामाची भेट झाली आणि मग त्याच्या माध्यमातून रामाला हे कळलं की दक्षिण दिशा में विमान में सीता को कोई ले गया है राक्षस रावण. आणि मग सुग्रीव आणि हनुमानाची भेट झाली. किष्किंधा सुग्रीवाचं राज्य होतं, तर त्या सुग्रीवाच्या त्या राज्यामध्ये सुग्रीव आणि हनुमानाची भेट झाली. या किष्किंधा कांडामध्येच सुग्रीवाचा जो भाऊ होता बाली, त्याला मारलं रामाने, ती कथा देखील येते. आणि असं ते किष्किंधा कांड आहे, ज्यामध्ये मुख्य म्हणजे हनुमानाची भेट झाली. हनुमान जी मिल गए राम भगवान, अपने भगवान से वो मिल गए. युद्धकांड. अब ये फिर सुग्रीव की आर्मी जो थी, राम और राम लक्ष्मण यांच्याजवळ काही सैन्य नव्हतं. यांचं सैन्य कोणतं होतं? सुग्रीवाचं सैन्य होतं. तो द बॅटल बिटवीन सुग्रीवाज आर्मी अँड रावणाज आर्मी. रावणाच्या आर्मीमध्ये आणि सुग्रीवाच्या आर्मीमध्ये लढाई. त्यानंतर त्या लढाईमध्ये वेगवेगळे मोठे मोठे वीर आले, आपल्याला माहिती आहे. मग लक्ष्मणाला अस्त्र लागलं. त्यानंतर मग हनुमानाने संजीवनी शोधण्यासाठी म्हणून तो पुरा पर्वतच उचलून आणला संजीवनी बुटीसाठी. आणि मग राक्षसांचं निर्दन झालं, रावण मृत्युमुखी पडला, रावणाचा मृत्यू झाला. आणि अशा पद्धतीचं ते युद्धकांड आहे. ओके, बुक युद्धकांड. उत्तरकांड. मग राम जेव्हा परत आले, सीतेला घेऊन जेव्हा परत आले अयोध्येला, मग अयोध्येला राम राजा झाले. आणि त्यानंतर मग काही स्टोरीज आहेत ज्याच्यामध्ये लवकुशाचा जन्म झाला आणि मग शेवटी रामाचं आणि सीतेचं या जगातून प्रस्थान झालं. शरयू नदीमध्ये राम विसर्जित झाले, त्यांनी स्वतःला संपवलं. आणि सीतामातेच्या बाबतीत माहिती आहे, धरणी दुभंगली आणि सीतामाता धरणीची लेकच होती, ती धरणीची लेक होती, त्यामुळे ती धरणीमध्ये गेली. असा तो उत्तरकांडाचा भाग आहे. तर असे हे एवढे कांड आहेत आणि याच्यामध्ये ही सगळी स्टोरी आहे. पण या स्टोरीमधून आपल्याला विजडम काय मिळतं, अगदी थोडक्यात जर सांगायचं झालं तर ओव्हरऑल मेसेज काय आहे? राम आणि रावण आर इक्वल ग्रेटनेस. एक लक्षात घ्या, रावण अतिशय हुशार होता. ते 10 तोंड जे होते असं जे सांगितलं ना, ते 10 तोंड म्हणजे खरे 10 तोंड नव्हते. वो कोई सही में 10 मुख नहीं थे उसे, वो 10 क्वालिटीज थी उसमें. वो बहुत होशियार था रावण, तो उसकी बहुत सारी क्वालिटीज थी. तो उतनी 10 पावरफुल और प्रोमिनेंट क्वालिटी को सिंबलाइज किया है वाल्मीकि ने दशमुखी रावण के हिसाब से. दशमुखी रावण यानी 10 क्वालिटी. तो बहुत होशियार, बहुत एक्टिव और बहुत बड़ा योद्धा था. राम और रावण
एक मायने में इक्वल ग्रेटनेस इक्वल था, लेकिन रामा इज एन एपिटोम ऑफ गुडनेस एंड रावणा इज लिंक्ड विथ एन एविल। लेकिन राम अच्छाई का सिंबल था और रावण बुराई का सिंबल था, जिसकी नजर सीता पर पड़ी और वहां से उसका अधःपतन शुरू हुआ। वो एक इवेंट अगर रावण के जीवन का निकाल दे, हम निकाल नहीं सकते हालांकि, लेकिन अगर वो निकाल दे तो रावण एक बहुत अच्छा राजा था, रावण एक बुद्धिमान व्यक्ति था, रावण बहुत बड़ा योद्धा था, रावण एक अच्छा शासक भी था। लेकिन एक बुरी बात, एक बुरी चीज जो हमारे संस्कृति के और हमारे आइडियलिज्म के फ्रेमवर्क में बैठती नहीं है, ऐसी उसने की और उसका परिणाम ये हो गया कि उसका अधःपतन हुआ। तो गुडनेस एंड रावणा इज लिंक्ड विथ एन एविल विच ब्रिंग्स अ डूम फॉर हिम। अल्टीमेटली अच्छाई की बुराई पे जीत होती है हमेशा। सच झूठ पर भारी ही पड़ता है, थोड़ी देर लगती है, लेकिन सच कभी झुकता नहीं। तो रामायण में राम ये आइडियल सिंबल है। हम हमारे देश में भी राम की पूजा क्यों करते हैं? वो आइडियलिज्म है, वो एक आदर्श है और उस आदर्श की तरफ जाने का प्रयास हम सब लोगों का रहता है। तो इसलिए आदर्श बहुत आवश्यक होते हैं हमारे जिंदगी में। आदर्श अगर छूट जाए ना, हमारे सामने कुछ ऐसे आदर्श चाहिए। अच्छा कैसे बनना है? तो इसके जैसा बनना है। काम कैसे कर, अगर क्रिकेट आप में से देखिए, अगर आप में से कोई क्रिकेट का शौकीन है तो कैसे क्रिकेट खेलना है? तो हमारे सामने आदर्श है सचिन तेंदुलकर, हमारे सामने आदर्श है विराट कोहली कि कैसे खेलना है। विराट कोहली जैसा खेलना है, सचिन तेंदुलकर जैसा खेलना। एक्टिंग अगर किसको अच्छी आती है तो एक्टिंग किसके जैसी करनी है? तो अमिताभ बच्चन जैसी एक्टिंग करनी है। तो एक्टिंग का एपिटोम है, क्रिकेट का एपिटोम सचिन तेंदुलकर है, सिंगिंग की एपिटोम लता मंगेशकर थी। हमारे जीवन के आइडियलिज्म का एपिटोल राम है, भगवान राम। इसलिए ये भक्ति, इसलिए ये समर्पण, इसलिए ये सारी चीजें इसलिए होती है कि वो किसी एक धर्म से जुड़ी हुई व्यवस्था नहीं है, एक धर्म से जुड़ा हुआ विचार नहीं है। वो हमारे देश का विचार है। हमारे देश में हम ऐसे आदर्श ढूंढते हैं और ऐसे आदर्श जहां जहां हमें मिलते हैं, हर धर्म में ऐसे आदर्श होते हैं। हमारे लिए आदर्श मदर टेरेसा भी है, हमारे लिए आदर्श खान अब्दुल गफार खान भी थे, हमारे लिए वो भी आदर्श थे। तो इसलिए इन लोगों के, बड़े लोगों के जो विचार है ना, ये सारे विचार जब हम समझते हैं, रतन टाटा है, पारसी, आदर्श है हमारे लिए। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम मुस्लिम थे, आदर्श है हमारे लिए। मदर टेरेसा आदर्श है हमारे लिए, क्रिश्चियन थी। अब ये धर्म का नाम हम इसलिए लेते कि वो उस धर्म के फॉलोअर थे, लेकिन इसका मतलब वो किसी एक धर्म में बंधे हुए नहीं थे। राम हिंदू, लेकिन पूरे देश के हैं। ऐसे जैसे मैंने ये नाम आपको बताई, अलग अलग धर्म को फॉलो करने वाले लोग हैं, लेकिन आखिर में ये कौन है? ये हिंदुस्तानी है, हमारे देश के आदर्श है। तो अगर साइंटिस्ट बनना है तो आदर्श कौन रखना चाहिए? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम के सिवा और कोई आदर्श हो सकता है? बिल्कुल नहीं हो सकता। तो ये है, तो ये बात है। तो इसलिए ये विजडम है रामायण का। तो रामायण ये क्यों, और ये सारी चीजें हमें ऐसा बोला जाता है कि बचपन में क्यों सिखाई जाती थी? बचपन में क्योंकि जो ग्रोथ होती है ना हमारी, जब हम बड़े होते हैं तो ऐसे अच्छे विचार हमारे मन में जब आते हैं तो वो आदर्श की तरफ हम बढ़ते हैं। सिगरेट पीने वाला कोई आदर्श नहीं होता है, शराब पीकर रास्ते पर पड़ा हुआ कोई इंसान है तो वो आदर्श नहीं हो सकता है। वो एक ढकोसला है, वो सब माया जाल है, वो सब अच्छा लगता है। लेकिन आज भी समाज में उसी की चर्चा होती है, आज भी समाज में उसी को मानते हैं जो आदर्शवादी है, जो आदर्श समाज में रखता है। बहुत कम है आजकल, ऐसा बोला जाता है बहुत कम। लेकिन राम कितने जमाने से हमारे आदर्श बने हुए हैं, ऐसे ही गांधी जी हमारे आदर्श बने हुए हैं, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हमारे आदर्श बने हुए हैं। समाज सेवा की एपिटोम आदर्श कौन है? हमारे लिए मदर टेरेसा है। तो ऐसे आदर्श जो हमारे हैं, तो ऐसे आदर्श हमारे सामने रखकर हम काम करते हैं। तो ये हमारा जो विजडम था, ये आज के हमारे टॉपिक का विषय था। एंड ऑफ टॉपिक। आज का जो टॉपिक है वो यहाँ खत्म होता है। अगला जो टॉपिक है वो है विजडम थ्रू महाभारत एंड भगवद गीता।
भगवत गीता और महाभारत, और ये बहुत इंटरेस्टिंग है ये आने वाला। और आज जैसे हम पुराण और आदर्श की बात की, वैसे महाभारत में कुछ अलग है। भगवत गीता में तो हमारे जीवन का सार है। तो ये सारी चीजें भी समझने के लिए बहुत अच्छी रहेगी। नेक्स्ट टॉपिक हम कल करेंगे। कल हम मिलेंगे टॉपिक 8 में, विजडम थ्रू महाभारत एंड भगवत गीता। आज तक यही, इतना ही। थैंक यू, टेक केयर, बाय बाय।